वेलकम टू विषयांतर यूट्यूब चॅनल. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हे बघा, सहसा जेव्हा आपण एखाद्या शारीरिक आजाराचं निदान करतो ना, तेव्हा तिथे एका प्रकारची अचूकता असते. हो, अगदी. म्हणजे एक्सरे काढला की हाड मोडलेलं आहे की नाही हे अगदी स्पष्ट दिसतं. नक्कीच, डॉक्टर फक्त बोट ठेवून सांगतात की की इथे प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा आपण एखाद्या माणसाच्या मानसिक आणि आध्यात्मिक प्रवासाच्या जगात प्रवेश करतो, तेव्हा ते एक्सरे मशीन अचानक निकामी ठरतं. खरंय, कारण तिथे सर्व काही अगदी कृष्णधवल किंवा ब्लॅक अँड व्हाईट नसतं ना. इतिहासाला तारखा आणि लढाया नोंदून ठेवता येतात. हो, ते तर आहेच. पण एका सामान्य माणसाच्या मनात चाललेली उलथापालथ आणि त्यातून एका असामान्य संताचा जन्म कसा होतो हे मोजण्याचं कोणतंही परिमाण आपल्याकडे नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच अथांग आणि काहीशा गूढ प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. आपल्यासमोर ऐतिहासिक नोंदी, अभ्यासकांचे संदर्भ आणि काही अत्यंत जुन्या कागदपत्रांचा ढीग आहे. या सर्व साधनांचा वेध घेत आपण आज संत तुकाराम महाराजांचं अल्पचरित्र समजून घेणार आहोत. हो, आणि तेही कोणतीही महत्वाची घटना न वगळता एका अखंड कथेच्या रूपात. एका सामान्य माणसाची महामानव बनण्यापर्यंतची ही गोष्ट आहे. आणि या प्रवासात केवळ काय घडलं याची यादी न वाचता आपण त्यामागील का शोधणार आहोत बरं का. त्यांच्या जीवनातील प्रत्येक बारकावा आणि त्यामागील तात्विक अर्थ आपण समजून घेणार आहोत. हो ना, कारण त्यांनी जे विचार मांडले त्याने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मशागतीचा पाया रचलाय. नक्कीच. तर या कथेची सुरुवात एका अशा समजुतीला छेद देऊन होते जी बऱ्याचदा लोकांच्या मनात असते. बहुतेकांना असं वाटतं की संतांचा जन्म नेहमीच गरिबीत किंवा एखाद्या भिक्षुक कुटुंबात होतो. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. होय ना, पण तुकाराम महाराजांची कथा सुरू होते ती एका अत्यंत सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबातून. देहूगाव आणि त्यातून वाहणारी इंद्रायणी नदी हे या कथेचे मुख्य केंद्र आहे. हो, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्यांच्या घराण्याचा इतिहास पाहिला तर त्यांच्या पूर्वीच्या 8व्या पिढीतील विश्वंभर बाबा हे या घराण्याचे मूळ पुरुष मानले जातात. अच्छा, म्हणजे 8व्या पिढीतील. हो, त्यांना एकदा शेतात विठ्ठल रखमाईच्या मूर्ती सापडल्या आणि त्यांनी नदीकाठी एका घरात त्यांची प्रतिष्ठापना केली, ज्याला देऊळवाडा म्हटलं जाऊ लागलं. अरेच्छा. तिथूनच या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा सुरू झाली. म्हणजे भक्तीचा वारसा त्यांच्या रक्तातच होता असं म्हणायला हरकत नाही. पण इथे मला एका गोष्टीवर लक्ष वेधायचंय. ऐतिहासिक संदर्भानुसार तुकाराम महाराजांचा जन्म ज्या मोरे घराण्यात झाला ते घराणे मुळात मराठा क्षत्रिय होते. हो, हे नोंदींमध्ये आढळतं. मग तरीही महाराज स्वतःला शूद्र किंवा कुणबी असं का म्हणून घेत असत? त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या काळातील बदललेली सामाजिक व्यवस्था आणि संस्कारांचा लोप. आता कसं आहे, क्षत्रिय असूनही कालांतराने त्यांच्या घराण्यात वेदाध्ययनाचा किंवा उपनयनाचा अधिकार उरला नव्हता. म्हणजे पारंपरिक संस्कार मागे पडले. अगदी बरोबर. त्यामुळे पारंपरिक कर्मकांड आणि संस्कार लोप पावल्यामुळे त्यांना तत्कालीन समाजव्यवस्थेत कुणबी किंवा शूद्र मानलं जाऊ लागलं. आणि महाराजांनीही तोच उल्लेख अत्यंत सहजतेने स्वीकारला. क्या बात आहे. आणि त्यांचा पारंपरिक व्यवसाय पाहिला तर तो खरोखरच थक्क करणार आहे. ते नुसते शेतकरी नव्हते तर ते महाजन होते. हो, महाजनपद त्यांच्याकडे होतं. आता महाजन म्हणजे काय तर बाजारपेठेतील व्यापार व्यवहारांवर वजने मापे आणि मालाची देवाणघेवाण यावर देखरेख ठेवणारे आणि व्यापारी कर वसूल करणारे अधिकारी. आणि याशिवाय त्यांची स्वतःची मोठी शेती होती आणि सावकारीचा व्यवसायही होता बरं का. बापरे. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर एखाद्या मोठ्या शहराचे नगराध्यक्ष आणि तिथल्या सर्वात मोठ्या बँकेचे मॅनेजर या दोन्ही पदावर एकाच वेळी असल्यासारखा त्यांचा दबदबा होता. अगदी तंतोतंत जुळणारं साधर्मी आहे हे. समाजात त्यांना खूप मान होता. घरात पैशाची किंवा धान्याची कसलीही उणीव नव्हती. त्यांचे वडील बोल्होबा आणि आई कनकाई यांनी घराचा गाडा अत्यंत व्यवस्थित चालवला होता. मग साहजिकच हा प्रश्न उभा राहतो. म्हणजे ज्या माणसाकडे सर्व काही आहे, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, तो माणूस विरक्त कसा झाला? हाच तर कळीचा मुद्दा आहे. हो ना. तो सर्वसंग परित्याग करण्यापर्यंत कसा पोहोचला? एका यशस्वी व्यापाऱ्याला संन्यासाकडे नेणारी कोणती शक्ती असू शकते? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या आयुष्यात आलेल्या अत्यंत भयंकर वादळांमध्ये दडलंय. वरवर सुखी वाटणाऱ्या जीवनात अचानक एकामागून एक अशी संकट आली ज्याने त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. आणि ही संकटे अचानक आलेल्या वादळासारखी होती.
लहान वयातच त्यांच्या आईचं आणि वडिलांचं निधन झालं. कुटुंबाचा मुख्य आधार हरपला. हो, आणि त्यांचे थोडिये भाऊ सावजी, ज्यांचं लग्न झालं होतं, त्यांच्यावर खरं तर कुटुंबाची जबाबदारी होती, पण दुर्दैवाने सावजींच्या पत्नीचेही निधन झाले. बापरे, एका मागोमाग एक धक्के. नक्कीच. या दुःखाच्या धक्क्याने सावजींनी विरक्ती पत्करली आणि ते घर सोडून तीर्थयात्रेला निघून गेले. आता कल्पना करा, वयाच्या अवघ्या 17व्या-18व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाचा आणि त्या अवाढ्य व्यवसायाचा भार तुकोबांच्या खांद्यावर येऊन पडला. 17व्या-18व्या वर्षी हे खरोखरच खूप लहान वय आहे एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी. आणि हे केवळ वैयक्तिक दुःख नव्हतं. ही तर फक्त सुरुवात होती. त्यानंतर जी आपत्ती आली ती निसर्गाची होती. तो दुष्काळ ना? हो. इसवी सन 1630-31च्या सुमारास महाराष्ट्रात जो महाभयंकर दुष्काळ पडला, ज्याला दुर्गाडीचा दुष्काळ असंही म्हटलं जातं, त्याने सर्व काही उद्ध्वस्त केलं. त्या दुष्काळाच्या नोंदी वाचताना आजही अंगावर काटा येतो. अन्ना वाचून लोक तडफडून मरत होते. अगदी. आणि याच भीषण दुष्काळात तुकोबांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका घडली. त्यांची पहिली पत्नी रखुमाई, जी आधीच अशक्त होती, आणि त्यांचा लाडका मुलगा संतोबा, अरे रे. हे दोघेही अन्ना वाचून उपासमारीने त्यांच्या डोळ्यांसमोर मरण पावले. सावकारी बुडाली, दुकानाचं दिवाळं निघालं, गुरंडावप मरण पावली. ज्या समाजाने कालपर्यंत त्यांच्यापुढे मान झुकवली होती, तोच समाज आता त्यांचा अपमान करू लागला असेल ना? नक्कीच. माणसाच्या आयुष्यातील अत्यंत गडद आणि भयानक असा हा काळ. पण या स्थितीतही त्यांनी जे पाऊल उचललं ते त्यांच्या भविष्यातील महानतेची साक्ष देतं. त्यांनी स्वतःकडे उरलेलं धान्य, मालमत्तेची कागदपत्रे आणि संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकली. इंद्रायणीत खते बुडवली आणि सर्वांना कर्जमुक्त केलं. थांबा, इथे मला एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे. सामान्यतः जेव्हा अशी घोर संकटे येतात किंवा दुष्काळ पडतो, तेव्हा माणसाशी मूळ प्रवृत्ती ही स्वार्थी होण्याची असते. हो, सेल्फ प्रिझर्वेशन. हो ना? स्वतःपुरते आणि आपल्या उरलेल्या कुटुंबापुरते साठवून ठेवण्याची प्रवृत्ती बळावते. एक सावकार किंवा व्यापारी अशावेळी जास्तीत जास्त नफा कमावण्याचा विचार करू शकतो. अगदी बरोबर. पण तुकाराम महाराजांनी आपली उरलीसुरली संपत्तीही वाटून टाकली. हे कसं शक्य आहे? मानवी मानसशास्त्राच्या विरुद्ध जाणारी ही कृती नाही का? हा अत्यंत अचूक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. जर आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर या घोर संकटाने त्यांना जीवनाची नश्वरता म्हणजेच इम्परमनन्स अत्यंत स्पष्टपणे दाखवून दिली. बरोबर. जेव्हा स्वतःची पत्नी आणि लाडका मुलगा अन्नाच्या एका कणासाठी तडफडून मरतो, तेव्हा संपत्ती, मान, नातेसंबंध हे सर्व कसं क्षणभंगूर आहे हे त्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. म्हणजे ज्या संपत्तीने त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचे प्राण वाचू शकले नाहीत, त्या संपत्तीचे मूल्य त्यांच्या लेखी पूर्णपणे शून्य झालं असावं. 100%. भौतिक संपत्तीचं मूल्य शून्य होऊन जाणं हाच तो बिंदू होता. हेच त्यांच्या वैराग्याचं मूळ कारण ठरलं. त्यांनी संकटापासून पळ काढला नाही, तर त्यातून सार शोधण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या वैराग्यात नैराश्य नव्हतं, तर एका नव्या सत्याचा शोध होता. एका अर्थी त्यांच्या आयुष्याची जुनी ऑपरेटिंग सिस्टम पूर्णपणे क्रॅश झाली होती. आता त्यांना नव्याने स्वतःची जडणघडण करणं आवश्यक होतं. अगदी अचूक शब्द वापरलात. सर्वस्व गमावल्यानंतर त्यांच्या मनात जी पोकळी निर्माण झाली, ती भरून काढण्यासाठी त्यांनी सत्याचा शोध सुरू केला. आणि इथूनच सुरू होतो त्यांचा एकांतवास. देहूच्या उत्तरेस असलेल्या भामनाथ किंवा भामचंद्र डोंगरावर ते 15 दिवसांच्या एकांतवासासाठी गेले. आणि हा एकांतवास साधा नव्हता. अंगावर मुंग्या, विंचू, साप चढले, वाघाने झेप घेतली, तरीही त्यांचा निश्चय ढळला नाही. ते जागेवरून हलले नाहीत. बापरे. सहसा माणूस अशा भयानक हिंस्र प्राण्यांना घाबरून पळून जातो, पण मला वाटतं त्यांच्या आतल्या दुःखाची आणि अस्तित्वाच्या प्रश्नांची तीव्रता इतकी मोठी होती की त्यासमोर बाहेरच्या वाघाची किंवा विंचवाची भीती अगदीच क्षुल्लक वाटली असावी. हो, आतलं वादळ जास्त मोठं होतं. आणि ह्याच 15 दिवसांच्या कठोर साधनेनंतर 15व्या दिवशी त्यांना त्या सत्याचा, परब्रह्माचा साक्षात्कार झाला. या साक्षात्काराच्या काळात त्यांनी स्वतःला अभ्यासात झोकून दिलं होतं. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेवांचे अभंग आणि पुराणांचे त्यांनी सखोल वाचन केले. म्हणजे अभ्यासाची बैठक पक्की झाली. होय, त्यांच्यात अगोदरच असलेले भक्तीचे संस्कार आता पूर्णपणे प्रगल्भ झाले होते. आणि या शोध प्रवासात त्यांना गुरुपदेश कसा मिळाला ही घटनाही तितकीच गूढ आणि अद्भुत आहे.
संदर्भ असे सांगतात की त्यांना स्वप्नात संत नामदेव आणि खुद्द पांडुरंगाचा दृष्टांत झाला. बरोबर. नामदेवांनी त्यांना आज्ञा केली की माझी अपुरी राहिलेली 100 कोटी अभंगांची संपत्ती तू पूर्ण कर. क्या बात है. आणि त्यानंतर आणखी एक दृष्टांत झाला ज्यामध्ये बाबाजी चैतन्य यांनी त्यांना रामकृष्ण हरी या मंत्राचा उपदेश दिला. बाबाजी चैतन्य, हो, ही गुरुपरंपरा आहे ना? हो, राघव चैतन्य, मग केशव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य अशी ही गुरुपरंपरा. ही घटना माघ शुद्ध दशमी गुरुवार इसवी सन 1640ची असल्याचं मानलं जातं. पण इथे स्वप्न या शब्दाचा तात्विक अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे आपण जे रोज रात्री पाहतो तसलं हे स्वप्न नव्हतं. मग तो नेमका काय प्रकार होता? जर ते रोजच्यासारखं स्वप्न नव्हतं तर ती कोणती अवस्था होती? आध्यात्मिक परिभाषेत याला तुर्या किंवा उन्मनी अवस्था म्हणतात. मांडुक्य उपनिषदात याचं अत्यंत सुंदर वर्णन आहे. अच्छा. जागृती म्हणजे जागे असणे, स्वप्न म्हणजे झोपेत असतानाची अवस्था आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोप जिथे स्वप्नही नसतात. या तिन्ही अवस्थांच्या पलीकडची ही चौथी अवस्था असते, अरे चा. जिथे आत्मा पूर्णपणे शांत, अद्वैत आणि स्वयंप्रकाशित असतो. तिथे मी आणि माझे हा भेद संपलेला असतो. हे खरोखरच विलक्षण आहे. म्हणजे तो निव्वळ एक भास किंवा मेंदूचा खेळ नव्हता, तर ती एक सर्वोच्च जाणीव होती. एका अर्थी त्यांचा स्वतःचा अहंकार किंवा अहम पूर्णपणे बाजूला झाला होता. हो ना. म्हणजे हे असं झालं ना की कोळशावर प्रचंड दाब पडल्यावर त्याचं हिऱ्यात रूपांतर होतं आणि म्हणूनच ती वैश्विक कविता, ते अभंग त्यांच्या माध्यमातून प्रवाहित होऊ शकले. अगदी तसंच. आणि या ज्ञानाच्या प्राप्तीनंतर तुकाराम महाराज शांत बसले नाहीत. त्यांच्या ओठांवरून अभंगगंगेचा प्रवाह सुरू झाला. त्यांनी हे ज्ञान समाजाला वाटण्याचा निर्णय घेतला. पण इतिहास साक्षी आहे, जो माणूस सत्य बोलतो आणि प्रस्थापित समाजाला आरसा दाखवतो त्याला विरोधाचा सामना करावाच लागतो. अगदी बरोबर. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील दांभिकपणा, कर्मकांड, अंधश्रद्धा आणि भूतखेतांची उपासना यावर अत्यंत कठोर शब्दांप्रहार करायला सुरुवात केली. ते कोणाचीही भीडभाड ठेवत नसत. हो, त्यांची भाषा अतिशय रोखठोक होती. होय, तीर्थीधुंड पाणी, देव रोकडा सज्जनी असं ठणकावून सांगताना त्यांनी ईश्वराला देवळातून बाहेर काढून माणसात उभं केलं. आणि त्यांचं हे वाढतं महत्त्व, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा पाहून तत्कालीन प्रस्थापितांच्या मनात मत्सर निर्माण झाला. सालोमालो, मंबाजी आणि देहूचा पाटील हे या विरोधात आघाडीवर होते. हो, त्यांचा विरोध खूप तीव्र होता. सालोमालोचं तर धाडस पहा. तो स्वतःच्या कीर्तनात चक्क तुकोबांचे अभंग स्वतःच्या नावाने खपवायचा. पण या सर्वांनी तुकोबांवर जो मुख्य आरोप ठेवला तो अत्यंत गंभीर होता. हो, तो आरोप म्हणजे त्यांच्या मते हा शूद्र असून वेदांताचा उपदेश करतो. हा तत्कालीन समाजाच्या मानसिकतेचा आणि संकुचितपणाचा एक अत्यंत विदारक चेहरा होता. त्या काळी ज्ञानावर आणि परमार्थावर ठराविक वर्गाचीच मक्तेदारी मानली जात होती. मग शुद्ध परमार्थ धर्माची स्थापना करताना महाराजांना या विषारी सामाजिक संकुचितपणाशी सतत लढावं लागलं. आणि या विरोधाचा कळस म्हणजे तो प्रसिद्ध जलदिव्य प्रसंग. समाजातील प्रस्थापितांनी तुकाराम महाराजांना शिक्षा सुनावली की त्यांच्या अभंगांच्या सर्व वह्या इंद्रायणी नदीत बुडवल्या जाव्यात. आणि खरोखरच तसं केलं गेलं. पण 13 दिवसानंतर त्या वह्या कोरड्या अवस्थेत नदीतून वर आल्या असा संदर्भ मिळतो. हा प्रसंग अनेक प्रकारे सांगितला आणि विश्लेषणीला जातो. काही जण यात चमत्कार पाहतात, तर काही जण यामागे लोकशक्तीचा विजय पाहतात. पण यातील मुख्य गाभा हा आहे की सत्य कधीही बुडवता येत नाही. नक्कीच. पण इथे मला एक वेगळाच प्रश्न पडतो. एखाद्या माणसाचं आयुष्यभराचं काम, ज्यासाठी त्याने स्वतःचं रक्त आटवलं, तो त्याचा श्वास असतो. ते काम त्याच्याच डोळ्यासमोर पाण्यात बुडवलं जात असतानाही तो माणूस शांत कसा राहू शकतो? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. एखाद्याने असा विचार केला तर हा किती मोठा सामाजिक विद्रोह आहे असं वाटतं. स्वतःच्या अस्तित्वावर, स्वतःच्या विचारांवर घाला घातल्या जात असतानाही त्यांनी जो संयम राखला तो अमानवीय वाटणे इतका अथांग आहे. त्याचं कारण असं की तुकाराम महाराजांना तो अहंकार उरलाच नव्हता की हे माझं काम आहे किंवा हे माझे अभंग आहेत. ते स्वतःला फक्त विठोबाचा मजूर मानत असत. अच्छा. जर हे शब्द माझे नाहीयेत, ते ईश्वराचे आहेत, तर ते वाचवण्याची जबाबदारी ही ईश्वराचीच आहे, हा त्यांचा दृढ विश्वास होता. यालाच परमोच्च पातळीवरील शरणगती म्हणतात. हे खरोखरच अवाक करणारं आहे. स्वतःला पूर्णपणे वजा करून
ईश्वराच्या इच्छेशी एकरूप होणे आणि त्यांच्या याच निरिच्छा आणि निर्भय वृत्तीची प्रचिती आपल्याला त्यांच्या आयुष्यातील आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगात येते. हो, तो प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट. बरोबर. हा महाराष्ट्राच्या राजकीय आणि आध्यात्मिक इतिहासातील एक अत्यंत सुवर्ण क्षण आहे. एका संताची कीर्ती ऐकून जेव्हा तत्कालीन सर्वोच्च सत्ताधीश त्यांच्या दारात येतो तेव्हा त्या संताची भूमिका काय असते हे पाहणं अतिशय उद्बोधक आहे. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना दिवट्या, छत्री, घोडे आणि जड जवाहीर असा मोठा नजराणा मोठ्या आदराने पाठवला होता. पण तुकोबांनी तो नजराणा अतिशय नम्रपणे नाकारला. त्यांनी अत्यंत परखड आणि स्पष्ट शब्दांत संदेश पाठवला, मुंगी आणि राव आम्हा समानची जीव, सोने आणि माती आम्हा समानची चित्ती. आणि केवळ नजराणा नाकारून ते थांबले नाहीत. त्यांनी शिवरायांना राजधर्माचा आणि क्षात्रधर्माचा अत्यंत स्पष्ट उपदेशही केला. हो, त्यांनी सांगितलं की राजाचं कर्तव्य प्रजेचं रक्षण करणं आहे आणि सैनिकांनी स्वामीनिष्ठ राहून शत्रूवर तुटून पडणं आवश्यक आहे. इथे खूप महत्वाचा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. अनेकदा संतांना पलायनवादी किंवा वास्तवापासून पळ काढणारे मानलं जातं. पण तुकाराम महाराज हे अजिबात पलायनवादी नव्हते. मुळीच नाही. त्यांनी शिवरायांना असं सांगितलं नाही की हे राज्य, हे युद्ध, हे रक्तपात सोडून दे आणि माझ्यासोबत येऊन टाळ कुटत जंगलात भक्ती कर. नाही, त्यांनी स्पष्ट केलं की राजा म्हणून तुझं कर्तव्य म्हणजे स्वराज्य निर्मिती आणि प्रजेचे रक्षण हेच तुझं परम कर्तव्य आहे. क्या बात है. जो ज्या भूमिकेत आहे त्याने ती भूमिका निष्ठापूर्वक पार पाडणे हाच खरा परमार्थ. म्हणजे राजकारण आणि परमार्थ या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, तर स्वतःचं विहित कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करणं म्हणजेच भक्ती, हे त्यांनी किती सोप्या पण ठाम शब्दात सांगितलं. अगदी बरोबर. यातून त्यांची सामाजिक आणि राजकीय जाण किती प्रगल्भ होती हे सिद्ध होतं. या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेतल्यानंतर आपण त्यांच्या आयुष्यातील अंतिम टप्प्याकडे येतो. तो काळ ज्याला महाप्रयाण किंवा वैकुंठ गमन म्हटलं जातं. हो, शके 1571 म्हणजेच 9 मार्च 1650चा तो दिवस, फाल्गुन वद्य द्वितीया, ज्याला आपण आज तुकाराम बीज म्हणून ओळखतो. देहू येथे इंद्रायणीच्या काठी नांदरुखीच्या झाडाखाली कीर्तन सुरू होतं ना? हो, संपूर्ण गाव तल्लीन झालं होतं आणि याच कीर्तनातून महाराज अदृश्य झाले असं सांगितलं जातं. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचं काय झालं हा संदर्भही तितकाच महत्वाचा आहे. त्यांची दुसरी पत्नी जिजाई त्यावेळी गरोदर होत्या. होय. त्यांना एकूण महादेव, विठोबा आणि नारायण अशी 3 मुले आणि काशी, भागीरथी, गंगा अशा 3 मुली होत्या. त्यांच्या धाकट्या मुलाने म्हणजेच नारायण महाराजांनी पुढे पंढरपूरची पालखी परंपरा सुरू केली आणि संप्रदायाचा मोठा विस्तार केला. अगदी ऐतिहासिक सत्य आहे हे. पण इथे मला तुम्हाला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. सदेह वैकुंठ गमन या संकल्पनेकडे एका आधुनिक माणसाने किंवा अभ्यासकाने कसं पाहावं? या संकल्पनेचा अर्थ आपण प्रतिकात्मक आणि अत्यंत उच्च तात्विक पातळीवर उलगडायला हवा. सदेह वैकुंठ गमन याचा अर्थ असा नाही की एखादं भौतिक विमान आकाशातून आलं आणि ते त्यांना सदेह घेऊन गेलं. मग याचा खरा अर्थ काय? याचा खरा अर्थ असा आहे की त्यांचा देह, त्यांचे विचार आणि त्यांचे अस्तित्व हे ब्रह्मरूप झालं होतं. त्यांची जाणीव इतकी व्यापक झाली होती की त्यांच्या जाण्याला सामान्य माणसासारखा भौतिक मृत्यू म्हणता येत नाही. म्हणजे ते संपले नाहीत? नाही, ते विचारांच्या आणि चैतन्याच्या रूपाने निसर्गात आणि जनमानसात कायमचे चिरंतन झाले. म्हणूनच आजही त्यांची अभंगवाणी महाराष्ट्रातील घराघरात जिवंत आहे. तर आजच्या या संपूर्ण सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपण काय म्हणू शकतो? आपण नक्कीच असं म्हणू शकतो की तुकाराम महाराज हे केवळ एक पारंपरिक संत नव्हते. ते एक असे महामानव होते ज्यांनी अतीव दुःखातून, भयानक संकटातून स्वतःला सावरलं, स्वतःच्या अहंकाराची राख रांगोळी केली आणि जगाला प्रेमाचा, समतेचा आणि शुद्ध कर्माचा अत्यंत व्यावहारिक मार्ग दाखवला. हो, त्यांनी तत्कालीन समाजाला आरसा दाखवण्याचं धाडस केलं. धर्म म्हणजे केवळ मंदिरात जाऊन केलेलं कर्मकांड नाही, तर प्राणीमात्रांवर दया करणं आणि रंजल्या गांजलेल्या प्रत्येकात ईश्वर पाहणे होय. अगदी.
हे त्यांनी केवळ उपदेशातून नाही तर आपल्या प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं. अगदी 100% खरंय. आणि म्हणूनच यात सखोल चर्चेच्या शेवटी जाता जाता सर्वांसाठी एक विचार करायला लावणारा मुद्दा मी सोडून जाते. नक्कीच. आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे आध्यात्मिक प्रवास मोजण्यासाठी एक्स-रे मशीन नसतं, पण तुकाराम महाराजांनी आपल्याला स्वतःच्या आत डोकावण्यासाठी एक अत्यंत स्वच्छ दृष्टी दिली. हो ना. त्यांनी शिकवलं की देव जंगलात नाही तर रंजल्या गांजलेल्या लोकांमध्ये आहे. मग वैकुंठ हे मृत्यूनंतर जाण्याचा ढगांच्या पलीकडचं एखादं ठिकाण नसून आपल्यातील मी आणि माझेपणा पूर्णपणे काढून टाकल्यावर याच जन्मात याच क्षणी अनुभवता येणारी एक परमशांत मानसिक अवस्था तर नसेल? यावर नक्की विचार व्हावा.